हाय एव्हरीवन, वेलकम टू बॅक माय चॅनल. मी कोमल ढोले अँड यू आर वॉचिंग जर्नी ऑफ माय लाईफ. आणि सर्वप्रथम सर्वांना थँक्यू सो मच, कारण मी 1.5 महिन्यामध्ये जवळपास 500 तर नाही झाले, थोडेसे 20-25 कमी आहेत सबस्क्रायबर्स, पण मी अराउंड 500 जे आहेत ते सबस्क्रायबर्स मी कंप्लीट केलेले आहेत, ते पण फक्त 1.5 महिन्यामध्ये, आणि ते पण तुमच्या सपोर्टमुळे. सो थँक्यू सो मच. असाच सपोर्ट करत राहा. आणि जर नवीन असाल ना तर प्लीज आधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि मग ब्लॉग पाहायला सुरुवात करा, कारण तुमच्यासोबतची अजून खूप गरज आहे. तसं हाफ मोनेटायझेशन जे असतं ना ते लवकरच होईल, पण तरीही प्लीज नवीन असाल तर आधी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि काय झालं ना, मी गावी गेले होते 2-4 दिवसासाठी. ॲक्च्युली होतं लग्न, आणि लग्नासाठी आम्ही गेलो होतो सर्व. आणि इकडे झाडांची ना पूर्ण निष्काळजी झाली होती. झाडांकडे खूप दुर्लक्ष झालं होतं बाहेरगावी असल्यामुळे. आणि झाड जे आहे ते 2-3 झाड सुकले होते. एक झाड जे आहे ते पूर्णपणे कम्प्लिटली सुकून गेलं होतं, आणि ते आता परत ग्रो होईल याची अपेक्षा पण नाही आहे, कारण ते पूर्णपणे डेड झालेलं आहे. आणि मग त्यामुळे मग आज ठरवलं की आधी उठल्या आहे ना झाडांना द्यायचं आहे पाणी, आणि थोडंसं खत वगैरे टाकायचं आहे. सो त्यामुळे मग आज सकाळी उठल्या आधी जे काम केलं ते म्हणजे सर्व झाडांना पाणी दिलं. आणि तुम्ही पाहू शकता झाडं जे आहेत ते थोडेसे सुकलेले आहेत, त्यामुळे थोडंसं नाराज असं वाटतंय, पण ठीक आहे, परत रिस्टार्ट करते आणि झाडांना इथून पुढे चांगली केअर करेल मी. आणि इकडे 4 दिवस घरी नसल्यामुळे बरीच धूळ पण झाली होती, कारण सर्व बंद वगैरे होतं. आणि इकडे आमच्याकडे ना थोडंफार पावसाचं वातावरण होतं, सो त्यामुळे वादळ वारं पण होतं, तर जास्तीच धूळ वगैरे झाली. आणि झाडांचे पान पण जे आहेत ते सुकले होते, आणि धूळ तर तुम्ही पाहताच आहे किती जास्त धूळ जी आहे ती झाली होती. आणि इकडे ना नवीन ब्रांच फुटली होती मनी प्लांटला. सो आता मी काय करते, हे जे मनी प्लांट आहे ना, मला भरपूर जण असं बोलले की जर मनी प्लांटचं जे झाड असतं ना त्याच्या ब्रांच अशा खाली नाही गेल्या पाहिजे, त्यावरती ग्रो होत गेल्या पाहिजे. सो त्यामुळे आता मी हे झाड आहे ना मनी प्लांटचं ते ट्रान्सफर करणार आहे घराच्या बाहेर गेटवर, आणि त्याला वरती टेरेसवर सोडणार आहे. आणि इकडे हे दिसते ना, हा आहे गुंजाचा वेल, आणि हा एकदम खाली ग्राउंड फ्लोअरला लावलेला आहे, आणि तो वरती डायरेक्ट 3rd फ्लोअरवरती आलेला आहे. आणि हा जो वेल आहे ना तो आहे 2 वर्षापूर्वीचा. ॲक्च्युली हा वेल आहे ना, सुकला तरी त्याला पाणी टाकलं का तो परत ग्रो होतो. आणि हा 2 वर्षापासून असाच वेल आहे, पूर्ण गच्चीवरपर्यंत पोहोचला होता. आणि आता सकाळ पण झाली होती, आज थंडी पण भरपूर होती, पण जी आपली रेग्युलरची कामं आहेत ती चुकली नाही पाहिजे. सो त्यामुळे लवकर किचनमध्ये गेले. आणि जर दिवसाची सुरुवात छान गरम कडक अशा चहाने झाली ना तर दिवस पण खूप छान जातो, आणि काम करण्यासाठी एनर्जेटिक पण आपण फील करतो. सो त्यामुळे आधी चहा घेतला. आणि इकडे आईची पूजा सुरू होती, आणि आईची पूजा सुरू आहे, आणि त्रिशा शांत बसेल असं कधीच होणार नाही. सो तिचं मध्ये सुरूच असतं. आणि आज पिल्लू पण आहे जे लवकर उठलं होतं. सो मग पिल्लू आणि आई दोघं जण म्हणजे तिघं मिळून त्यांची पूजा जी होती ती सुरू होती. आणि इकडे माझं किचनमध्ये काम सुरू होतं. आज होता संडे, सो मग मी आज ब्रेकफास्टमध्ये पप्पांना आणि त्यांना देणार होते ऑमलेट आणि ब्रेड. सो ब्रेड ऑमलेट देणार होते. मग इकडे लवकर मी ब्रेड ऑमलेटची जी आहे ती तयारी करून घेतली, पटपट मिरच्या कोथिंबीर वगैरे कट करून घेतल्या. पप्पांना ऑमलेटमध्ये कांदा आवडत नाही, सो त्यामुळे मग मी त्यांना बिना कांद्याचा ऑमलेट फ्राय देत असते. आणि त्रिशाच्या पप्पांना जे आहे तो एकदम जास्त मॅक्झिमम जेवढा जास्तीत जास्त टाकता येईल ना तेवढा कांदा जास्त टाकत असते, कारण त्यांना कांदा खूप आवडतो. तसा मलाही कांदा खूप आवडतो, पण पप्पांना आवडत नाही. सो त्यामुळे बिना कांद्याचं ऑमलेट त्यांच्यासाठी बनवत होते. आणि आज संडे असल्यामुळे सर्वच आम्ही आज अंडा ऑमलेट आणि ब्रेडसोबत खाणार होतो. सो ते म्हणतात ना, संडे हो या मंडे रोज खा वंडे असंच काहीतरी चालतं. पण मग आज संडे होता, सो मग आज सर्वांसाठी हेच बनवलं होतं. आणि इकडे जे आहे ना, मी ब्रेड आहे ना, मी काय करते, ऑमलेट तव्यावर जेव्हा आपण टाकतो तर तेव्हा त्यावरती ब्रेड जे आहे ना ते असं ब्रेडला ऑमलेट लावून घेत असते, जेणेकरून ब्रेड आहेत ना खूप छान असे भाजल्या जातात, आणि त्याला ऑमलेटचं नाही का फ्लेवर येतो, आणि छान लागतात ते. म्हणजे ब्रेड ऑमलेट खूप छान लागतं कॉम्बिनेशन. तुम्ही पण एकदा नक्की या पद्धतीमध्ये ट्राय करा. आणि मग इकडे माझं ऑमलेट आणि ब्रेड जे आहे ते ऑलमोस्ट रेडी होतं. आता करायचा होता ब्रेकफास्ट. आणि आजचे ना मी तुम्हाला आमचं जे घर आहे ना नवीन घर ते दाखवणार आहे. ॲक्च्युली ते आहे कन्स्ट्रक्शनमध्ये, अजून बांधकाम सुरू आहे, पण माझी अशी इकडे झाली होती चक्कर अशीच अचानक ठरलेली.
सो त्यामुळे मग मी तिथे गेले होते आणि म्हटलं चला की तुम्हाला पण दाखवावं गेलोच आहे, तर मग तिथे पण शूट केलं आणि आज तुम्हाला समजेलच पुढे दाखवेलच मी आमचं जे नवीन घर आहे त्याचं कन्स्ट्रक्शन आहे ते मी तुम्हाला आज दाखवणार आहे. सो इथे ब्रेकफास्ट जो आहे तो रेडी झाला होता आणि आता हा देणार होते मी पप्पांना. तुम्ही पाहू शकता इथे जे आहे ब्रेड ऑमलेट आपलं रेडी आहे आणि आता मी ते पप्पांना सर्व केलं आहे. आणि चला आता मी तुम्हाला दाखवणार आहे लसूण मी ग्रो केला होता छोट्याशा कुंडीमध्ये आणि खूप छान असा ग्रो झाला होता. याचा मी एक शॉर्ट मिनी ब्लॉग पण टाकला होता, तुम्ही पाहू शकता मी कसं ग्रो केलं त्याला ते. आणि इथे तुम्ही पाहू शकता खूप सुंदर अशा प्रकारे माझी ना ही कांद्याची जी पात आहे ना ती आली होती. आणि आता मी या पातीची उद्या करणार आहे चटणी. याची चटणी खूप छान लागते, लाईक ठेचा अशी लागते ती. आणि काय करायचं, ही जी पात आहे ना कवळी ती कट करून घ्यायची. मी डायरेक्ट कात्रीने कट करत असते जेणेकरून खाली जो लसूण आहे तो पण खराब व्हायला नको. म्हणजे ती पात असते ना ती कट करायची, त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर आणि एक लसणाची पाकळी आणि अजून मिरची टाकायची आणि मिक्सरमधनं थोडंसं मीठ टाकून बारीक करून घ्यायचं. एवढंच छान लागते ना ही चटणी, खरंच खूप छान लागते लसणाची चटणी, पण तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. आणि इकडे ना आईची जी पूजा आहे ना ती झाली होती ऑलमोस्ट. आणि पिल्लू जे आहे ना ते नेहमी आरती करताना आईच्या मांडीवर असणारच. आणि इकडे पहा हे आहे नारळाचं झाड. असं म्हणतात की देवघरामध्ये ना नारळाचं झाड असलेलं छान असतं. सो मग आम्ही आमच्या दुकानमध्ये नारळ विकायला आहे, सो त्यामध्ये एक नारळला आलं होतं कोंब. मग ते घरी आणून ठेवलं आणि त्याच्यामधनं नाही का झाड आलं. सो मग ठेवलं ते घरामध्येच आणि ते झाड आता एवढं मोठं झालंय. आणि इकडे त्रिशा आहे ना, त्रिशाने केली होती माझी कट्टी, कारण तिच्या मी सारखी मागे लागले होते की त्रिशा उठ, कारण होता संडे आणि तिला आला होता कंटाळा आणि ती काहीच अशी आवरत नव्हती. सो कसं बसं तिला उठवलं आणि तिला रेडी होण्यासाठी तिच्या मी मागे लागले होते. आणि इकडे गावाला गेल्यामुळे ना हे माझं लक्ष्मी कमळ पण आहे ना ते थोडंसं सुकलंच होतं आणि आज तर ते पूर्णपणे डेड झालंय. ॲक्च्युली व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतंय ते, पण आज जेव्हा मी पाहिलं ना ते पूर्ण डेड झाले, कारण त्याला पाणी पण नव्हतं, सनलाईट पण व्यवस्थित पोहोचला नाही आणि 4 दिवसापासून ते एकदम ड्राय झालेलं होतं. त्याला थोडं मॉइस्टी लागतं. सो ते पूर्णपणे कम्प्लिटली आता डेडच झाले. आता इथून पुढे जेव्हाही मी गावाला जाईल ना आधी ह्या झाडांची काहीतरी व्यवस्था केल्याशिवाय मी काही जाणार नाही. म्हणजे थोडंफार त्याला पाणी पोचेल किंवा मग छोट्या बॉटल्समध्ये त्याला होल करून वगैरे ठेवूनच जाईल. कारण यावेळेस ना माझी भरपूर झाडांची आहे ना काय बोलतात थोडेसे झाडं जे आहे ते खराब झाले होते. आणि झालं असं ना की त्यांचं आवरलं होतं, म्हणजे त्रिशाच्या पप्पांचं आवरलं होतं, पण त्यांना थोडंसं होतं काम आणि त्यांना जायचं होतं बाहेर. सो मग आणि कामगार जे होते ते दुकानजवळ येऊन थांबले होते आणि दुकान ओपन करायचं होतं. सो मग मी त्यांना म्हटलं की मी चावी आहे ते त्यांना देऊन येते, ते दुकान ओपन करतील. तर मग मी गेले आणि कामगारांना चावी दिली, त्यांनी शॉप ओपन केलं. सो मग आलेच आहे तर तुम्ही पण पाहून घ्या, हे आहे आमचं दुकान. आणि 3 दुकान आहेत ॲक्च्युली. हे दिसतंय हे पण किराणाचं आहे, जिथे होलसेल सर्व काही मिळतं. आणि ते बाजूला आहे ते पण आमचंच आहे. आणि इकडे जे दिसतंय ना विशाल स्टेशनरी, सो ते सुद्धा आमचंच आहे. तिथं वह्या पुस्तकांचं स्टेशनरी वगैरे ते मिळतं. आणि इकडे जे आहे आपल्या किचनमध्ये जेवढी ग्रोसरी लागते किंवा किराणा माल वगैरे जे काही लागतं ना ते सगळं तिथे अवेलेबल आहे. ते पण होलसेल मार्केटिंग करतो आम्ही. आणि इथे आता बघा हे आहे आमचं घराचं बांधकाम जे सुरू आहे, जे तुम्हाला आज मी दाखवणार होते. तिथे मी मेन पोहोचली आहे. इथे घराचं बांधकाम सुरू आहे. ॲक्च्युली प्लॅन आहे 5 फ्लोअरचा आणि पर फ्लोअर 2 BHK असा फ्लॅट इथे सिस्टीमचं म्हणजे आम्ही मॅनेजमेंट केलेलं आहे. इथे बांधकाम जे आहे ते सुरू आहे. आणि इथे दिसतंय ना ते आहे लिफ्टचा प्लेस. लिफ्ट बसवणार आहोत ॲक्च्युली, कारण 5 फ्लोअर. रिंगटोन थोडीशी इग्नोर करा, कारण मी ते रेकॉर्ड करते व्हिडिओ आणि मला कॉल आला होता, सो इग्नोर करा. आणि इकडे पहा हे आहे बांधकाम, जिथे फर्स्ट फ्लोअरचा छत जो आहे तो पडलेला आहे आणि सेकंड फ्लोअरचा छत जो आहे तो ऑलमोस्ट होईलच. आता तुम्ही इथे पाहू शकता खूप छान असं बांधकामचं स्ट्रक्चर आहे आणि लवकरच बांधकाम होईल पण. आणि आज इकडे आलेच होते, सो त्यामुळे तुम्हाला हे दाखवतीये. सो पहा.
त्यानंतर मी घरी आले आणि घरी आल्यानंतर त्रिशाला प्यायचं होतं चहा आणि ॲक्च्युली चहा बिस्किट खायचं होतं तिला. सो मग मी तिला चहा बिस्किट दिलं आणि त्यानंतर बाकीचे पण कामं होते जे मला पटपट करायचे होते, कारण आज सकाळपासून कामाचं जे आहे ते मॉर्निंग रुटीन ते थोडंसं हुकलेलं होतं, कारण गेले होते शॉपवर, तिथनं गेले बांधकामावर, कारण तिकडे गेलेच तर म्हटलं तुम्हाला पण दाखवावंच. हो त्यामुळे शॉपवरनं तिथं गेले आणि स्वयंपाक वगैरे जे आहे तो राहून गेला होता. आज ना असं झालं होतं की घरामध्ये सगळ्यांचंच कामाचं जे रुटीन होतं ना ते चुकलेलंच होतं. आणि इकडे आई पण ना आज सकाळी सकाळी नारळाची गोणी फोडून बसल्या होत्या, कारण दुकानमध्ये ना ॲक्च्युली 100 पोते आले होते खोबऱ्याचे आणि त्यात एक जे नारळाचे होते आणि त्यात एक पोतं जे आहे ते पूर्णपणे खराब झालं होतं. ॲक्च्युली खराब नव्हतं झालं, त्या नारळांना आले होते कोंब. सो त्यामुळे ते विकल्या नाही गेले. तो मग आईने ते पोतं घेऊन आल्या घरी आणि ते फोडत बसल्या होत्या सकाळी सकाळी. आणि मग पिल्लू पण झोपलेलं होतं. सो मग म्हटलं चला लवकर स्वयंपाक करून घ्यावा. आणि मग इकडे मी केली होती स्वयंपाकाची तयारी. चपात्या ज्या आहे ते पटकन टाकून घेतल्या आणि भाजीला काही सुचतच नव्हतं भाजीला करावं काय, कारण बाजार पण नव्हता आणलेला आणि घरामध्ये भाजी पण नव्हती काही अवेलेबल. सो मग आज असं ठरवलं होतं की आज साधी सिंपल अशी मुगाची डाळ करायची. मग इथे मुगाच्या डाळीची तयारी करून घेतली आणि एकदम साध्या सिंपल पद्धतीमध्ये आज बनवली होती मुगाची डाळ. ते पण हिरवी असते ना टर्पल असलेली, सो ती मुगाची डाळ बनवली होती. आणि आजचं जेवण होतं ना ते एकदम सात्विक असं जेवण होतं, कारण तुम्ही पाहिलं आहे की घरामध्ये नॉनव्हेज वगैरे सर्वांना खूप आवडतं आणि जास्तीत जास्त माझे व्लॉग पण जे आहेत ना ते नॉनव्हेज किंवा जेवणाशी रिलेटेड. चला तर आता लवकर कमेंट बॉक्समध्ये जा आणि मला शेअर करा की तुम्हाला माझा हा व्लॉग कसा वाटला आणि तुम्हाला माझे व्लॉग कोणत्या पद्धतीचे व्लॉग तुम्हाला पाहायला आवडतील हे पण मला नक्की कमेंट करून सांगा. सो त्या टाईपचं मी करण्याचं ट्राय करेल. आणि नवीन असेल तर आधी सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू सो मच. बाय.